आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे। त्यानंतर देशभर पसरलेल्या या आंदोलनात आतापर्यंत 105 जणांचा बळी गेला आहे। हिंसेवर प्रतिबंध आणण्यासाठी आता देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे। बांगलादेशमध्ये 15,000 भारतीय नागरिक असून त्यांपैकी 8,500 विद्यार्थी आहेत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली। हे सर्व लोक सुखरूप असल्याचेही त्यांनी सांगितले। सध्या 405 विद्यार्थ्यांना बांगलादेशमधून बाहेर काढले गेले आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पुन्हा एकदा सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सरकारी नोकऱ्यांमध्ये सध्या जे आरक्षण धोरण आहे ते बदलण्याची आंदोलकांची मागणी आहे। बांगलादेशमधील वृत्तवाहिनीवर देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान शेख हसीना यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना चर्चेचे निमंत्रण दिले। चर्चेतून शांततेने मार्ग काढू असे त्या म्हणाल्या। पण सध्या ज्या पद्धतीने आंदोलन पेटले आहे ते पाहता विद्यार्थी चर्चेचे निमंत्रण स्वीकारतील असे दिसत नाही। आपण पाहत आहात